Hari Om. Sit straight, focus on your breathing. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. येणे देणे सुखचिवरी हो देई या जगा. तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांघुरविशील सदैवे. तरी आताची हे आघवे निर्मीन माये. ओके, तर आपण 13व्या अध्यायात आहोत. काल आपण क्षमा ह्या गुणावर निरूपण ऐकलं. त्याच्यानंतर गुरुभक्ती याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण झालं. कालच्या 2-3 ओव्या घेतो आणि मग पुढे. ना तरी गा किरीटी चैतन्य तरु तळवटी गुरु धेनु आपण पाठी वत्स होय. गुरु कृपा स्नेह सलिली आपण होय मासोळी. गुरु कृपा स्नेह सलिली आपण होय मासोळी. कोण एके वेळी हेची भावी कोण
एक वेळे हेची भावी. गुरु कृपा मृताचे वडप आणि सेवा वृत्तीचे होय रोप. ऐसे संकल्प विये मन चक्षुपक्षे विण. पिलू होय आपण कैसे पे अपारपण आवडीचे. गुरु ते पक्षिणी करी चारा घे चांचू वरी. गुरु तारा धरी आपण कास. काल आपण एक्सप्लेन केलं. आता पुढे ऐसे प्रेमाचे निथावे ध्यानची ध्यानाते प्रसावे. पूर्ण सिंधू हेलावे फुटती जैसे. किंबहुना या परी गुरुमूर्ती अंतरी. भोगी आता अवधारी बाह्य सेवा. आता त्याने गुरुवर एवढं प्रेम असतं की ते ध्यानातच असतं. ध्यान म्हणजे गुरुचं जर ध्यान करतो व्यक्ती तर त्या ध्यानातूनच ध्यान लागतं असं सांगतात ते. ध्यानची ध्यानाते प्रसवे पूर्ण सिंधू हेलावे फुटती जैसे. जसं सागर असतो आणि त्याच्यातनच पाण्याच्या लाटा बाहेर येतात ना, तसं ध्यानातून ध्यानाचा प्रसव होतो, जन्म होतो. आता ह्या सगळ्या गोष्टी अंतरीच्या सांगितल्या, आतल्या सांगितल्या. ध्यान कुठे होतं? बाहेर नाही होत, आत होतं ना. आता बाह्य सेवेबद्दल होतं. बाह्य सेवा म्हणजे काय? एक्सटर्नल एक्सप्रेशन. तरी जीवी ऐसे आवाके म्हणे दास्य करी ननिके. जैसे गुरु कौतुके माग म्हणिती. दास्य केलं म्हणजे काय? वी सर्व. सर्विंग म्हणजे काय? वी आर अवेलेबल फॉर अदर्स वर्क, राईट. मग आपली खूप चांगली सेवा केली कोणी तर आपण अरे किती करतोय, हा बोल काय हवंय तुला, राईट. तर तसं जर झालं म्हणे दास्य करी ननिके जैसे गुरु कौतुके माग म्हणती. आणि जेव्हा ते म्हणतील माग म्हणून, मग मी काय मागेन माहितीये का? तैसिया साच उपासती गोसावी सुप्रसन्न होती. तेथ मी विनंती ऐसी करीन. तर मी अशी विनंती करीन जर म्हणाले गुरु हा मा काय पाहिजे तर म्हणेन तुमचा देवा परिवारू जो आघवा. ते तुले रूप होवावा मीची ऐकू. तुमचा जो परिवार आहे ना गुरु, त्या परिवारात मी एक आय शुड बी इन युअर इनर सर्कल, इन अदर वर्ड्स. आणि उपकरती आपुली उपकरणे आथी जेथुली माझी रूपे तेथुली होवावी स्वामी. आणि जी पण इन्स्ट्रुमेंट तुम्ही वापरणार ती माझी रूप पाहिजे. मीन्स आय शुड बी द इन्स्ट्रुमेंट दॅट यू शुड बी युझिंग. This is what the bhakta who has done enough seva is asking for the guru. He asking to guru when guru asks what do you want. तो मागे नवरू तेथ तो म्हणती श्री गुरु. मग तो परिवारू मीची होईन. मी मग तो परिवार होणार त्यांचा. उपकरणा जात सकळीक तेही मीची होईन एकैक. तेव्हा उपासतीचे कौतुक देखिजेल. मी त्यांचे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स होणार म्हणजे ते काय उपासना करताना ते मी बघीन, अनुभवीन. गुरु बहुतांची माये परी एक लवती हो निठाये. तैसे करून आणि वाये कृपेती. गुरु भरपूर जणांची आई आहे.
पण मी असं करीन की मी एकुलता एक झाल्यासारखं होईन, म्हणजे सगळं प्रेम मलाच मिळेल. तया अनुराग वेधू लावी, एक पत्नी व्रतची घेववी, क्षेत्र संन्यासू करवी, लोभा करवी. आणि मी एवढं प्रेम मागीन गुरूंकडून की त्यांना असं वाटायला पाहिजे की मी पत्नी आहे आणि ते फक्त माझ्याकडेच लक्ष देणार. आणि क्षेत्र संन्यास घेणार म्हणजे त्या त्या पर्टिक्युलर एरियातच राहणार, कुठे जाणारच नाही सोडून. लोभा करवी चतुर्दिक्षवारा, नलाहे निगो बाहेरा बाहिरा, तैसी गुरुकृपा पांजिरा, मीची होईन. जसं आपण वाऱ्याला 4 डिरेक्शन्सच्या ऐवजी तो कुठे जात नाही, तसं मी ना त्यांना गुरुकृपाला आय विल केज द गुरुकृपा, म्हणजे माझ्याकडेच असं. आपुल्या गुणांची लेणी, करीन गुरु सेवा स्वामिनी, हे असो होईन गंवसनी, मीची भक्तीसी. आणि ते माझी सेवा दागिन्यासारखे घालून ते राहतील नेहमी असं. गुरुस्नेहाची वृष्टी, मी पृथ्वी होईन तळवटी, ऐसिया मनोरथांची या सृष्टी अनंतारची. आणि मी ना गुरुकृपा वृष्टी, जशी वृष्टी मागणार मी, होईल ती, आणि मी पृथ्वी होणार, म्हणजे जे जे मनोरथ आहेत ना त्याची सृष्टी मी बनवणार. कारण पृथ्वीमध्ये पाऊस पडल्यावर कशी सृष्टी होते ना, तसं. म्हणे श्री गुरुचे भवन, आपण मी होईन, आणि दास होनी करीन दास्य तेथीचे. गुरूंचे भवन आहे ना ते मी होणार, गुरूंचं घर, आणि तिकडे दास्य करणार मी. कारण कधी पण दास्य त्या भवनातच होतं ना, बाहेर नाही होत, एका स्पेसिफिक ठिकाणी, राईट. निर्गमागमी दातारे, जे ओलांडजिती उंबरे, ते मी होईन आणि द्वारपाल. आणि गुरु ओलांडून बाहेर जातात ना, मग ते उंबरट आहे ना, तो मी होणार, आणि दरवाजे पण मीच होणार, आणि काय द्वारपाल पण मीच. बेसिकली ही वॉन्ट्स एव्हरीथिंग ऑफ द गुरु टू बी हिम ओनली. पावा मी होईन, तिया मीची लेववीन, छत्र मी आणि करीन वारी पण. आणि जो वारा घालतात ना ते इन्स्ट्रुमेंट, ते मी होईन, आणि छत्र पण मीच होणार. मी तळ उपरू जाणविती, संवधरू हातू देता, स्वामी पुढे खोलता होईन मी. आणि बेसिकली एक चंवर म्हणतात, आय थिंक दॅट इज द वन दॅट कसं कापसासारखं असतं काहीतरी, आय थिंक, अँड यू पुट दॅट हवा, ते मी होणार. आणि जर स्वामींना हात हवा असेल, थोडं पुढे जायचं असेल, तर मी हात देणार. मीची होईन सागळा, करुणी सुईन गुळळा, सांडिती तो नेपाळा, पडी घामीची. आणि त्यांना काय हवं असेल ना, ते 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 सगळं प्रोव्हाइड करण्यासाठी मीच असणार. आणि त्यांना आता जर चूळ भरायची असेल तर पाणी हातात मी देणार. लिटल थिंग. ज्ञानेश्वर महाराज इज सो स्वीट. पडिगामीची, हडप मी वोळगेन, मीची उगाळू देईन, उळीगमी करीन आंघोळीची. गरम पाणी देणार मी काढून त्यांना, आणि उगाळून देणार, चंदन वगैरे हवं असेल तर सगळं मी देणार. करून होईन गुरुचे आसन,
अलंकार परिधान चंदनादी होईन उपचार ते. त्यांचं आसन मी होणार, म्हणजे ते माझ्यावर बसतील आणि मग मी त्यांना चंदन अलंकार सगळं मीच होणार, म्हणजे मी त्यांच्यावरच असणार असं. मीची होईनी सुवारू वोगरीन उपहारू आपण पे श्री गुरु वोवाळीन. आणि मी तुमच्यासाठी वेगवेगळे उपहार बनवणार आणि मीच वाढणार, मीच वेगळे वेगळे बनवणार आणि मीच ओवाळणार. जे वेळी देवो आरोगिती तेव्हा पांती करू मीची पांती मीची होईन पुढती देन विडा. आणि मग त्यांचे ते पंक्तीला बसतील, त्यांच्या बाजूला मीच बसणार आणि ते जेवल्यानंतर विडा मी देणार. ताट मी काढीन सेज मी झाडीन चरण संवाहन मीची करीन. मीच ताट वाढणार, मीच सगळी सेज झाडणार, सगळं मीच करणार. सिंहासन होईन आपण वरी गुरु करीती आरोहण होईन पुरेपण वोगळेचे. सिंहासन पण मीच करून देणार आणि ते सिंहासन पण मीच बसणार, मीच करणार, मीच सिंहासन बनणार, म्हणजे ते माझ्यावर बसतील. श्री गुरूंचे मन जया देईल अवदान ते मी पुढा होईन चमत्कारू. त्यांच्या मनात यायच्या आधी मी ते करणार. त्यांना असं वाटेल अरे मला तहान लागले, पाणी घेऊन पुढे असं. तया श्रवणाचे अंगणी होईन शब्दाची अक्षौहिणी परिस होईन घसणी अंगाची. श्री गुरुचे डोळे अवलोकने स्नेहाळे पाहती तिये सकळे होईन रूपे. त्यांच्या जे शब्द येतील ते पण मीच असणार आणि ते जिकडे तिकडे बघतील ना तिकडे त्यांना मीच दिसणार. तिये रसने जो जो रुचेल तो रसू म्या होईजेल गंधरूपाने खिजेल घ्राण सेवा. त्यांना जे आवडतं तो आवडता रस म्हणजे टेस्ट मी असणार आणि जो आवडतो वास आहे ना तो पण वास मीच असणार. एवं बाह्य मनोगत श्री गुरु सेवा समस्त वेटाळी नवस्तु जात होनिया. अशी बाह्य मनगत जी सेवा आहे ना ती मी करणार. जव देह हे असेल तव ओळगी ऐसी किजेल मग देहांती नवल बुद्धी आहे. ये शरीरीची माती मेळवीन ती क्षिती जेत श्रीचरण उभे ठाती आराध्याचे. आता जोपर्यंत शरीर आहे ना तोपर्यंत अशी सेवा करणार ते. पण जेव्हा त्या भक्ताचं शरीर जाईल तेव्हा ते शरीराचा धरतीचा जो रूप आहे त्याची ती माती होईल, धरतीचा जो महाभूत आहे त्याची माती होईल आणि जिथे जिथे श्रीचरण गुरूंचे उभे राहतील तिथे ती माती मी टच होणार. माझी स्वामी कवतिके स्पर्श जाती जिये उदके तेथे लयाने निके आपी आप म्हणजे पाणी. तर मग आणि जर माझ्या शरीराचा पंचमहाभूतामधल्या जे पाणीचं जे आहे ना अंश ते पाण्यामध्ये मिसळेल आणि जिथे जिथे स्वामींना पाण्याचा स्पर्श होईल ना तर त्या पाण्या थ्रू मी त्यांना स्पर्श करेन. श्री गुरु वो वाळिता वो वाळी जती का भुवनी जे उजळती त्या दीपियांच्या दीप्ती ठेवीन तेज. आणि त्यांच्या घरी जे जे दीप आहेत ना त्याचं जे तेज आहे ना ते मी असणार. कारण धरती झाली, आप झालं, पाणी झालं, तर तेजाचं असं त्यांच्या घरातले दीपांचं तेज मी असणार. चवरी हनजी विंजणा तेथलयो करीन प्राणा मग अंगाचा ओळगणा होईन मी. आणि त्या श्री गुरूंच्या अंगावर जो थंड वारा जाईल ना तो मी असणार. तो शांत टच होईल, म्हणजे ते त्या पंचमहाभूतातला त्यांचा जो अंश वाऱ्याचा होता तो त्याच्यात वाऱ्यामध्ये मिसळून त्यांच्या अंगाला टच होईल.
जिये जिये अवकाशी गुरु असती परिवेशी आकाशलया आकाशी नेनतीये. आणि आकाश जे आहे फिफ्थ एलिमेंट, तर जिथे जिथे गुरु असतील त्या अवकाशात मी असतो. परिजितू मेलान संडी निमेषु लोकान धाडी ऐसोने गाणविया कोडी कल्पांचिया ये तुलेवरी दिवसा जयाची या मानसा आणि करुणिया ही तैसा अपारुजो रात्री दिवी नेणे थोडे बहु न म्हणा म्हणियाचेनी दाटपणे साजा होय तो व्यापारू येणे नावे गगनाहुनी थोरावे ऐकला करी आघवे एके काळी. आणि त्याच्यानंतर त्यांनी भरपूर कल्प लॉर्ड ऑफ इयॉन्स जरी सेवा केली रात्रंदिवस तरी त्यांना ते असं नाही वाटणार बापरे खूप सेवा केली. ही विल बी रेडी टू डू सेवा. हृदय वृत्ती पुडा अंगची खेदवडा काज करी होडा मानसेशी. तो त्याची हृदयवृत्ती त्याच्या अंगाच्या पुढे असते. म्हणजे बिफोर त्याची बॉडी ऍक्ट करायच्या ऐवजी त्याचे हृदय ऍक्ट करायच्या ऐवजी त्याची बॉडीच आधी ऍक्ट करेल सेवेसाठी. आणि त्या दोघांमध्ये पैज लागलेली असेल, मी आधी करतो की तू आधी करतो असं. एकादिया वेळा श्री गुरुची या खेळा लोण करी सकळा जीविताचे जो गुरुदास्ये कृषू जो गुरु प्रेमे सपोषू गुरु आज्ञे निवासू आपणची जो. गुरु सेवासाठी जरी गुरूंनी जरी कौतुक खेळ म्हणून जरी विचारलं तरी हा जो आहे भक्त तो त्याचा जीव ओवाळून टाकू शकतो गुरुवर. आणि तो गुरुची आज्ञा गुरुचं प्रेम सगळं ही इज रेडी टू बी दॅट पर्सन वेन इट कम्स टू गुरु आज्ञा गुरु भक्ती गुरु प्रेम. ही इज रेडी टू बी देअर or to act. तो गुरुकुळे सुकुलीनु जो गुरु बंधु सौजन्ये सुजनु जो गुरु सेवा व्यासने सव्यसनु निरंतर गुरु संप्रदाय धर्म तेजयाचे वर्णाश्रम गुरु परिचार्य नित्य कर्म जयांचे गा गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरुमाय गुरु पिता जो गुरु सेवे पौराता परवता मार्गू नेणे. म्हणजे त्याला गुरु संप्रदाय म्हणजेच धर्म, ज्याचा म्हणजे गुरु संप्रदाय धर्म म्हणजेच त्याचा वर्णाश्रम धर्म, गुरु परिचर्या म्हणजेच त्याचा गुरुचं नेहमी सेवा करणं म्हणजेच त्याचा नित्यकर्म, गुरुक्षेत्र म्हणजेच त्याची गुरुदेवता. म्हणजे सगळं गुरुच त्याचा माय गुरुच त्याचा पिता. आणि गुरुसेवा परवते गुरुसेवा पलीकडे त्याला दुसरा कुठलाही मार्ग नाही असं त्याचं म्हणणं असतं. गुरुसेवा इज दी ओनली वे. श्री गुरुचे द्वार जे जयाचे सर्वस्वसार गुरुसेवका सहोदर प्रेमे भजे जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र गुरुवाक्य वाचूनी शास्त्र हाती नशिवे. सुंदर. त्याचं गुरुचं नाव हेच मंत्र असतं आणि गुरु वाक्याशिवाय दुसरं काय त्याचं शास्त्रही नसतं. गुरु म्हणाला आहे असं ते तसं, तेच त्याचं शास्त्र. प्रमाणशास्त्र एपिस्टिमॉलॉजी मध्ये प्रमाण वी यूज फॉर मीन्स ऑफ नॉलेज. तर प्रत्यक्ष प्रमाण इज अनडिस्प्युटेबल. प्रत्यक्ष प्रमाण इज अनडिस्प्युटेबल. जे साक्षात दिसतं ते म्हणजे आता हे घड्याळ आहे तर
हे घड्याळ आहे, म्हणजे त्याचा डिस्प्यूट नसतो. प्रत्यक्ष प्रमाण, इट इज फिजिबल. अनुमान प्रमाण, इन्फरन्स. So प्रत्यक्ष प्रमाण is accepted in all the darshanashastra. अनुमान प्रमाण is accepted in quite a few advanced darshanashastra. पण त्याच्यामध्ये एक आप्तवाक्य प्रमाण असतं. आप्तवाक्य प्रमाण. आप्तवाक्य प्रमाण म्हणजे ज्यांनी रिअलाइज केलंय ते जे बोलतात त्याला पण प्रमाण म्हणून मानलं जातं. तर गुरुवाक्य वाचून दुसरं शास्त्रांचे जे भक्त असतात गुरूंचे, त्यांच्यासाठी ते आप्तवाक्य म्हणजेच प्रमाण असं. Because only through means of knowledge we get knowledge. And if the means is eyes for the pratyaksha pramana, means is eyes, but if the eyes is not the means for that what we have to gain knowledge of, त्याच्यासाठी आप्तवाक्य for those vishayas, for those that paradigm of knowledge that cannot be achieved through the regular senses, त्याच्यासाठी आप्तवाक्य can be the means of knowledge. आणि म्हणून for these भक्त त्यांना गुरुवाक्य वाचून दुसरं शास्त्र नसतं. शिवतले गुरुचरणी भलते जे पाणी, तया सकळ तीर्थयात्रे आणि त्रैलोकीची. तीर्थक्षेत्र, गुरुच्या पायाचे जे पाणी असतं ते तीर्थक्षेत्र असतं त्रैलोक्याची. आता हे जे पासून सुरू झाल्यात ना, लिटरली मला आठवण येते गुरुगीताची. गुरुगीतामध्ये एक्झॅक्ट असं आहे. म्हणजे हे वाचल्यावर गुरुगीता वाचल्यासारखं वाटतं. गुरुगीता इज स्कंद पुराणातलं आहे. पार्वती इज आस्किंग क्वेश्चन टू शिवा अँड शिवा इज द गुरु, इज आन्सरिंग. सो तेच वाटतंय मला. इट्स रिअली अमेझिंग. लिटरली गुरु गीतेतलेच आहेत हे, जसं काही असं वाटतं. श्री गुरुचे उशिटे लाहे हे जे अवचटे, ते तेणे लाभे विठे समाधीसी. गुरुचं उष्ट खाल्ल्यावर त्याला असं वाटतं अरे समाधीचं सुख मिळाल्यासारखं. कैवल्य सुखासाठी परमाणू घे किरीटी, उदळती पाया पाठी चालता जे. म्हणजे कैवल्य सुखासाठी, म्हणजे कैवल्य समाधीच्या सुखासाठी गुरु जो चालतो त्या मागे जे धूळ उडते ते परमाणू जरी त्याला भेटले तर त्याला असं वाटतं अरे कैवल्य मिळालं. हे असा असो सांगावे किती नाही पारू गुरुभक्ती, परिगा उत्क्रांतमती कारण हे. तर आता किती सांगू याविषयी. जया ये भक्तीची चाड, जया ये विषयींची कोड, जो हे सेवा वाचुनी गोड न मनी काही. ज्याच्या मनी ही भक्तीची चाड असते आणि सेवा वाचुनी काही दुसरं नसतं, तो तत्वज्ञानाचा ठावो, ज्ञानातेनेची आवो, हे असो तो देवो ज्ञान भक्तू. तो व्यक्ती ज्याच्याकडे हे आहे तो तत्वज्ञानाचा ठाव आहे, जसं काय ज्ञानच त्याच्याकडे येतं. जे जाणा पासो साचो कारे, तेथ ज्ञान उघडवणी द्वारे, नांदत असे जागा पुरे ये रीती. तो जिथे राहतो तिथे जसं काय ज्ञानच दरवाजे उघडे करून येते आणि म्हणते मी आता इथेच राहणार, नांदणार. दॅट इज दी महिमा ऑफ दॅट गुरुभक्त. जिये गुरु सेवी विखी, माझा जीव बिलाखी, म्हणून सोय चुकी बोली केली. एरवी असता हात खुळा, भजना वदनी आंधळा, परिचर्ये लागी पांगुळा पासूनी मंदू. आता ज्ञानेश्वर महाराज स्वतःविषयी लिहितात की ते त्यांना काय एवढी आस्था नसते, ते काय एवढे व्यवस्थित सेवा वगैरे करत नाहीत, भजनाविषयी आंधळे आहेत.
तर बेसिकली ही इज नॉट रिअली ग्रेट इन इट. गुरुवर्णनी मुका आळशी पोशिके फुका परी मनी आची निका सानुरागू. वर्णन करू शकत नाही. ही इज नॉट दॅट ग्रेट आणि ही इज आळशी. आणि फुकट पोचतात ना जे, तसा आहे तो. आळशी आहे, फुकट पोचून घेतो स्वतःला, पण त्याच्या मनात थोडं प्रेम आहे गुरुसाठी. ही इज ऍक्सेप्टिंग दॅट. ही सेइंग ही आळशी, फुकट खातात, गुरुविषयी व्यवस्थित जास्ती काही बोलू शकत नाही, गुरु सेवा नाही करत व्यवस्थित, पण थोडं प्रेम आहे. हा, तेणेची पै कारणे हे स्थूळ पोखणे पडले मज म्हणे ज्ञान देवो. ते थोडस प्रेम आहे म्हणून एवढं होत आहे असं से. परी तो बोलू उपसाहावा आणि वोळगे अवसरू दे यावा. आता म्हणेन जी बरवा ग्रंथार्थुची परिसा परिसा श्री कृष्णू. जो भूत भार सहिष्णू तो बोलत से विष्णू पार्थू एके. ठीक आहे, आता उगीच आय शुड नॉट स्पीक मोर. हा जो ग्रंथ रचना आहे ती ह्या कृपेमुळे आहे, थोडस प्रेम आहे म्हणून. तर परिसा परिसा श्री कृष्ण, ऐका ऐका श्रीकृष्ण काय बोलतात ते. जो भूत भार सहिष्णू, जो भूतांचा भार सहन करतोय, सहिष्णू तो बोलत से विष्णू. पार्थू ऐके, तो विष्णू बोलतोय, पार्थ ऐकतोय. म्हणे शुचित्वा गा ऐसे. गुरुभक्ती विषयी झाला आता शुची. शुची म्हणजे काय? क्लेनलीनेस. म्हणे शुचित्वा गा ऐसे जया पासी दिसे अंग मने जैसे कापुराचे. ज्याच्याकडे शुची असते त्याचं अंग आणि मन जसं कापुराचं असतं. कापूर इज कन्सिडर्ड व्हेरी प्युअर. कापुरांचे का रत्नाचे दळवाडे तैसे सबाह्य चोखडे आत बाहेरी एके पाडे. सूर्य जैसा रत्न असतो, त्याचे सगळे जे पैलू असतात आत आणि बाहेर, इट रिफ्लेक्ट सिमिलर सन लाईट, सगळीकडे सेम असते. तसा बाहेरी कर्म क्षाळला भीतरे ज्ञाने उजाळला. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. शुची. काल आपण क्षमा ऐकलं, त्यात व्हॉट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड? अनाक्रोश क्षमा. अनाक्रोश क्षमा. क्षमा तो कोणी कर, आय फॉरगिव्ह यू. अनाक्रोश, अजिबात क्रोश नाही पाहिजे. अनाक्रोश क्षमा. आणि इथे काय? बाहेरी कर्म क्षाळला भीतरी ज्ञान उजळला. बाहेर शुची बाहेर आणि आत दोन्ही ठिकाणी पाहिजे. मन खूप स्वच्छ आहे, पण अंघोळ करताना जर साबण नाही लावला, घासला नाही, तर बाहेर ना इट बिकम्स डर्टी. मनातलं मनात नाही आपण क्लीन नाही, बाहेर ना कर्म करायलाच लागतात शुची ठेवण्यासाठी. बाहेरी कर्म क्षाळला भीतरी ज्ञाने उजळला. इही दोही परी आला पाखळा ऐका. मृत्तिका आणि जळे बाह्य येणे मेळे निर्मळू होय बोले वेदाचेनी. मृत्तिका, मृत्तिका म्हणजे काय? माती. मृत्तिका आणि जळे बाह्य येणे मेळे, क्लीनलीनेस फॉर द आउटर थिंग्स. निर्मळू होय बोले वेदाचेनी. आणि तुमची वाणी वेदेनी निर्मळ होते बिकॉज ऑफ द इम्पॅक्ट दॅट इट हॅज. भलतेत बुद्धी बळी रजे आरिसा उजळी सौदणी फेडी थिगळी वस्त्रांची या. जसा आरसा उजळायला पॉलिश पेपर लागतो किंवा वस्त्र पाण्यातनं धुवायला लागतात, तसं एव्हरीथिंग हॅज अ वेज टू क्लीन.
इज गिव्हिंग एक्झाम्पल्स. किंबहुना या परी बाह्य चोख अवधारी आणि ज्ञानदीपू अंतरी म्हणून शुद्ध. ज्ञानदीपात लागला तरच शुद्ध होतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओनली विथ नॉलेज नाही ज्ञानेन सदृशम पवित्र हि विद्यते. भगवद्गीतेतच येतात. ज्ञानाशिवाय कुठलीच गोष्ट अशी नाहीये जी तुम्हाला पवित्र करू शकते. ओनली विथ नॉलेज. नॉलेज इज दॅट्स सो इम्पॉर्टंट. ये रवी तरी पंडुसता आत शुद्ध नसता बाहेरी कर्म तो तत्वता विटंबुगा. हे रवी अर्जुना पंडुसुता आत नाही तरी शुद्धता बाहेरी कर्म तो तत्वता विटंबुग. काय फायदा बाहेर नकली नसा आत नसेल तर. मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी न्हाणीला कडुदुधिया माखीला गुळे जैसा. जसं गाढवाला आंघोळ घातली किंवा जो दुधी आहे कडू येतो त्याच्यात गुळ टाकला, फायदा नाही ना दोच. वो सगृही तोरण बांधिले का उपवासी अन्न लिपिले कुंकुम सेंदुरत केले कांताहीनेने. जसं काय कोणी नाहीये, ओस आहे घर आणि त्याला तोरण बांधलंय, किंवा उपाशी आहे तो माणूस आणि त्याच्या अंगावर अन्न लावलंय. कळसडी माचे पोकळा जळो विरले झळाळा काय करू चित्री व फळ आतू शेण. किंवा इज अमेझिंग. किंवा असा कळस आहे, घराचा कळस किंवा मंदिराचा, आणि त्याला बाहेरनं असं सोन्याचा कलर लावलाय पण ऍक्च्युली ते शेणाचं आहे, पण बाहेरनं कलर लावलाय ह्याचा सोन्याचा. तर ही सेंग जळोवरिले झळाळ जळू देते वरच झळाळ काय करू चित्री व फळ. दिसतंय ते छान आहे, आतू शेण आत शेण आहे. He's talking about us. तैसे कर्मवरीची लेकडा नसरे थोर मोले कुडा नवे मदिरेचा घडा पवित्र गंगे. मदिरेचा घडा जर असेल तो गंगेत जरी पवित्र गंगेत जरी टाकला तरी तो काय शुद्ध नाही होणार. म्हणून अंतरी ज्ञान व्हावे मग बाह्य लाभेल स्वभावे वरील ज्ञान कर्म संभवे ऐसे के जोडे. आत स्वच्छता आली की बाहेर स्वच्छता यायला पाहिजे स्वभाव एफर्टलेसली. आणि ज्ञान कर्म संभवे ऐसे के जोडे. ज्ञान आतून बाहेरून कर्म. या लागी बाह्य भागू कर्मे धुतला चांगू आणि ज्ञाने फेडीला वंगू अंतरीचा. कळलं ना आता. कर्मे धुतला चांगू, चांगल्यापणे धुतलाय कर्मांनी बाहेर, आणि ज्ञाने फेडीला वंगू अंतरीचा. तेत अंतर्बाह्य गेले निर्मळत्व एक जाहले किंबहुना उरले शुचित्वची. दॅट इज शुची. म्हणून सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत जे स्फटिक गृहीचे डोलत दीप जैसे. जसं दीप आत असेल आणि स्फटिकाचा ग्रह असेल तर सगळीकडे जाईल प्रकाश. विकल्प जेणे उपजे नेथिले विकृती निपजे अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेती. तिकडे विकल्प येत नाहीत आणि विकृती येत नाहीत. कुठे? तिथे शुची असते. आणि अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेती तिकडे. ते ऐके देखे अथवा भेटे परी मनी काहीची नुमुटे मेघरंगे न कांटे व्योम जैसे. ये रवी इंद्रियाचे निमळे विषयांवरी तरी लोळे परी विकाराचे विटाळे लिंपी जेना. जसा मेघांचे कलर बदलतात. मेघ म्हणजे काय? ढग.
कधी ऑरेंज, कधी डार्क, कधी व्हाईट. पण त्याने ह्याला काही फरक, व्योमाला काही फरक नाही पडत. व्योम म्हणजे काय? आकाश, स्पेस. त्याला काही फरक नाही पडत. तसंच जरी हा माणूस म्हणजे हा व्यक्ती इंद्रियांमध्ये जरी लोळला तरी त्याला काही ऍक्च्युली फरक नाही पडत, विकार होत नाहीत. भेटले या वाटेवरी चोखी आणि महारी, तेच नातळे तिया परी राहाटे जाणी. का पती पुत्रा ते आलिंगी, ते तरुणांगी, तेत पुत्र भावाच्या अंगी, न लगेची कामू. किंवा एखादी जी आई असते ती पतीला पण आलिंगन घालते आणि मुलाला पण आलिंगन घालते, पण वेगवेगळे भाव असतात. मुलाच्या ठिकाणी कामाची भावना नसते तिला. तैसे हृदय चोख संकल्प विकल्पी सनोळख, कृतकृत्य विषेखे पुढे जाणी. पाणीये हिरा न भिजे, अदणी हरळू न शिजे, तैसे विकल्प जाते न लिंपिजे मनोवृत्ती. पाण्याने हिरा भिजत नाही, किंवा काय दगड पाण्यात ठेवला तर तो शिजत नाही. तुम्ही गरम पाणी घातलं तरी तो शिजत नाही. तसे हे विकल्प ना त्याच्या मनाला लागत नाहीत. तसे हे विकल्प मनाला लागत नाहीत. लिंपिजे मनोवृत्ती तया नाव शुचित्वपण, पाथागा संपूर्ण हे देखसी तेथ जाण, ज्ञान असे. तर शुचित्व पण ज्याला असतं त्याची अशी परिस्थिती असते. ओके. आणि स्थिरता साचे घरी गाली जयाचे, तो पुरुष ज्ञानाचे आयुष्य गा. आता एक अजून क्वालिटी, स्थिरता. देहवरी वरीची लीकडे आपुलिया परी हिंडे, परी बैसका न मोडे मानसीचा. तो खूप ठिकाणी हिंडतो पण त्याचं मन एका ठिकाणी स्थिर असतं. वत्सावरुनी धेनूची धेनूचे. See, we have to understand that he's saying that this person might be. नाही तर आपल्याला काय वाटतं स्थिर म्हणजे काय? एका ठिकाणी बसलाय, हरिही ओम. नो, येस, that is also a possibility, but he is giving you clarity. That is not necessarily. And the people go a lot on external expressions. So that's why he's saying, Vatsavaruni धेनूची स्नेहराना नवचे, नवती भोग सतीयेचे प्रेम भोग. धेनू जरी रानात गेले तरी तिचं प्रेम वत्साकडेच असतं. कालोभिया दूर जाये, परी जीव ठेवलेची आठे ठाये, तैसा देहो चाळिता नव्हे चळू चित्ता. जसा लोभी असो त्याचं घरात धन ठेवलेलं असतं, कुठे गेला तरी तिकडे लक्ष असतं. तसं जातया अभ्रासवे जैसे आकाश न धावे, भ्रमण चक्री न भवे ध्रुवा जैसा. ध्रुव म्हणजे काय? स्टेबल. पाथिकाची आयेर झारा, सवे पंथू नवचे धनुर्धरा, का नाही जेवी तरुवरा येणे जाणी. तैसे चळनवळनात्मकी असोनी ये, पाच भौतिकी भूतोर्मी एकी चळी जेना. तरी हा पंच महाभूतात जरी असला तरी it doesn't affect him at all. He doesn't chalizena, he doesn't get affected by it. He is with it, but he doesn't get affected. वाहू टळीचे निबळे, पृथ्वी जैसी न ढळे, तैसा उपद्रवा उमाळे न लोटे जो. एखादा डस्ट स्टॉर्म आला, डस्टचा स्टॉर्म आला तरी पृथ्वीला काही फरक नाही ना पडत. तसं असतं त्याचं, त्याला काही नाही फरक पडत जरी स्टॉर्म आला तरी.
दैन्य दुःखी न तपे भवशोकी न कंपे देह मृत्यू न वसिपे पातलेनी. देहाचं दुःख, दैन्य दुःख वगैरे त्याला किंवा शोक, त्याने काय तो भावशोकाने कंपत नाही, मृत्यूने सुद्धा. अर्ती आरती अशा पडी बरे वय व्याधी गजरे उजू असता पाठीमोरे नव्हे चित्त. जे वयामुळे येणारे व्याधी वगैरे असतात त्याला काय, त्याला भीती नाही वाटत. निंदा निस्तेज दंडी कामलोभावर पडी परीरो मानवे वाकुडी मानसाची. निंदा, निस्तेज दंडी, कामलोभ, त्याला त्याने काही, त्याचं मन वाकडं होत नाही त्याच्यामुळे. आकाश हे वो सरो पृथ्वीवरी विरो परिनेणे मोहरो हृदय वृत्ती. आकाश जरी चेंज पडलं, चेंज झालं, पृथ्वी जरी विरळायला लागली तरी तो स्थिरच असतो. अनपर्टर्ब्ड इन इंग्लिश. हाती हाला फुली पासवणा जेवी न घाली तैसा न लोटे दुर्वाक्य शेलिली साता. जर हत्तीला फुलांनी मारलं तर काय लागतं का? नाही, तसं असतं तसं. ही डझंट गेट अफेक्टेड बाय इट. क्षीरार्णवाचिया कल्लोळी कंपू नाही मंदार चळी का आकाश न जळे जाळी वणवियाच्या. दुधाचं सागर आहे, क्षीरार्ण सागर आहे किंवा सागर आहे, त्याच्या कल्लोळाने, त्याच्या मोठ्या मोठ्या सुनामी जरी आली, मोठ्या जरी वेव्ह झाल्या तरी मंदार जो आहे, मंदार जो पर्वत आहे त्याला काही फरक नाही पडत. किंवा जर खूप मोठा वणवा पेटला तरी आकाशाला काही फरक पडत नाही. तैशा आल्या गेल्या उर्मी नवे गजबज मनोधर्मी किंबहुना धैर्य क्षमी कल्पांतीही. तर वेगवेगळे जरी विचार आले, काय आलं तरी त्याचं मन स्थिर असतं, त्याची वृत्ती स्थिर असते. पै स्थैर्य ऐशी भाष बोली जे जे सविशेष ते हे दशागा देखणीया. हे स्थैर्य निधडे जेथ अंगे जिवे जोडे ते ज्ञानाचे उघडे निधान साचे. See, it is very important to know one thing. And again, he comes to say that wherever you see this kind of stability, you understand this is the sign of the Jnani. Right? This is the subject matter of this shloka, right? One thing we have to understand that in his mind also, or her mind also, the thoughts of instability come, but it doesn't touch him. That's what he's saying. संतांच्या मनात पण येतात वेगवेगळे विचार, पण त्याला थारा नाहीत आणि ते संतांना, it doesn't shake the Jnani. That is what is being told. I use this example a lot. जेव्हा सीतेचं हरण झालं तेव्हा राम एक दिवस काहीतरी रडतच होता फक्त, श्रीराम. That doesn't mean he lost his knowledge. वसिष्ठ मुनींकडे जेव्हा शिकायला तर तेव्हाच त्यांना ज्ञान प्राप्त झालं होतं. But he went for his wife. He had a very nice time with his wife. That doesn't mean that he got carried away. This is important to know about Jnani. Otherwise, we have images, how they are. These are the indications, how it is. आणि इसाळू जैसा घरा कादंदिया हातीयरा न विसंबे भांडारा बद्धुकू जैसा एकलवतिया बाळका वरी पडवनी ठाके अंबिका मधुविशी मधुमक्षिका लोभिणी जैसा अर्जुना जो या परी अंतःकरण जतन करी नेदी उभे ठाके द्वारी इंद्रियाच्या म्हणे काम बागुल ऐकेल हे आशा सियारी देखेल
तरी जीवा टेकैल म्हणोनी बिहे बाहेरी दीठ जैसा दाटुगापती काळीसा करी ठेहणी जैसी प्रवृत्तीसी. तो हे ज्याचं जे स्थैर्य असतं ना, जसं सर्प आपलं घर विसरत नाही, जसं एकुलता एक बाळ असतं त्याची आई विसरत नाही, जशी मक्षिका मधूची जे घर आहे पोळ असं ते विसरत नाही, तसे ते त्यांच्या स्थितीला विसरत नाहीत. It is not remembrance in the sense of memory. It is, do you remember that you are Santosh, or you are Mangesh, or you are Mahesh, or you are Chandrahas, or you are Milind? Do you remember that? No, you just know. And forget about your name also. Do you have to remember your existence? Maybe from the memory you may forget because of some accident, whatever. Your existence, you don't forget. You know you exist. You don't need any proof that you exist. In the similar way, you are that, you don't forget. He's giving the examples which come to the closest thing, because those are so close to you. त्याप्रमाणे ते अंतःकरण ते इतकं जतन करतं these things. आणि ते इंद्रिय वगैरे ते इतके कंट्रोल मध्ये ठेवतात की काम डिझायर्स हे खाकेत ठेवून ते फिरतात, असं ही सेम. That is what he's expressing in different examples. सचेतनी वाणेपणे देहा सकट आटणे संयमावरी करणे बुजुनी घाली. तो कसं आहे ना, मन आहे ना, सी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो नाउ व्हॉट हिज नेक्स्ट सेंटेन्स इज. सी ही इज नॉट सेइंग की ज्ञान झाल्या तो त्याचं काहीच मन इकडे तिकडे जात नाही. बघा नेक्स्ट, सचेतेनी वाणेपणे देहा सकट आटणे संयम वावरी करणे भुजुनी घाली. तो काय करतो, मन इकडे तिकडे जाऊ नये म्हणून खूप देहाला थकवतो तो. What does that mean? He keeps his body so busy that it gets very tired, and it's not going to go outside the paradigm when it is tired. आणि संयमावरी करणे भुज, and he has control also. खूप झोप आले तुम्हाला, एकदम खूप झोप आले, आणि कोणी तुमचा फेवरेट केक किंवा काही आणून ठेवलं समोर, you won't eat because you're tired. You just need rest. So these are different techniques he uses. What does that mean? Jnani's mind also go here and there. These are things that one has to think once they start thinking about what is the objective and what happens. अरे मग ज्ञानीचं पण मन जर असं सैरावैरा जाणार आहे, मग कशाला करायचं? This is superficial understanding and thinking or arguments. मनाच्या महाद्वारी प्रत्याहाराच्या ठाणांतरी जो यमदम शरीरी जागवी उभे आधारी नाभी कंठी. तो असं प्रत्याहाराच्या आधारात यमदम प्रत्याहाराच्या आधारात शरीरात तो ती फुल कपॅसिटी निर्माण करतो. आधारी नाभी कंठी बंधत्रयाची घरटी. आधारी नाभी कंठी. आधारी म्हणजे खाली, मूलाधार. नाभी म्हणजे नाभीमध्ये जे स्वाधिष्ठान चक्र आहे ते, आणि इथे 3 बंध, जालंधर बंध, मूलाधार
आणि मणिपूर बंध ते घालून एनर्जी साठवतात, लॉक करतात. चंद्र सूर्य संपुटी सूर्य चित्ते, चंद्रनाडी सूर्यनाडी, सूर्य चित्त, सूर्ये चित्त चित्त, चंद्रनाडी आणि सूर्यनाडी मध्ये ते बेसिकली दे बॅलन्स इट सो दॅट दी सुषुम्ना नाडी बिकम्स ऍक्टिव्हेटेड आणि चित्त त्या नाडीमध्ये ते समावतात. कारण बृहदारण्यक उपनिषदात लिहिले की जेव्हा आपण झोपतो तेव्हा एका विशिष्ट नाडीमध्ये आपले प्राण असतात आणि तिथे आपण स्वप्न बघतो. दे आर इन डिफरंट नाडीज. बृहदारण्यक उपनिषद. प्रश्नोपनिषद मध्ये लिहिले की देर आर 72,000 नाडीज. And this is what we understand by Yogacha Pratyaksha. When we go inside deeper and deeper, the knowledge comes. How it comes, it flashes. तुम्ही काय अरे आयडिया आली मला, एक्झॅक्टली तसं होतं. You just see it. It's like, okay. That's how it happens. So, समाधीचे शेजे पासी, बांधो निघाली ध्यानासी, चित्त चैतन्य समरसी. अशा प्रकारे तो व्यक्ती समाधीमध्ये त्याचं मन चैतन्यात विलीन करतो. आतुरते आतुरते, रते म्हणजे एन्जॉय. When you close your eyes, you'll feel, oh, I don't want to open it. That much you enjoy. अंगा अंतःकरण निग्रहो, अगा अंतःकरण निग्रहो जो, तो हा हे जाणीजो, हा आती तेथ विजयो ज्ञानाचा पै. हा अंतःकरणाचा जो निग्रह आहे, जो करतो तो ओळख की तो ज्ञानी आहे. जयाची आज्ञा आपण, शिरी वाहे अंतःकरण, मनुष्याकारे जाण ज्ञानची तो. आहा. ज्याची आज्ञा ज्ञान पाळतो, तर मनुष्य आकारच समजा तुम्ही तो आहे ज्ञानाचा. ही इज अ एम्बॉडीमेंट ऑफ ज्ञान, दॅट पर्सन. अशा प्रकारे वी फिनिश 7th श्लोका. 13वा अध्याय संपलेला नाहीये. 7वा श्लोक संपला, ज्याच्यात जवळजवळ 300 ओव्या त्यांनी लिहिल्या आहेत. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांती, आर्जवम, आचार्य उपासनम गुरुभक्ति, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह. एक एक शब्द ती अमेझिंगली एक्सप्लेन केलाय. दिस इज व्हॉट आर शास्त्राज आर. त्याच्यामध्ये अमानित्वम वॉज क्वाईट स्ट्रेट फॉरवर्ड. त्याचा क्लॅरिटी होती. अमानित्व म्हणजे स्वतःला मान नको. इगोला मान हवा असतो ना, बरोबर आहे ना. इगोच खुश होतो ना मान मिळाल्यावर. आयडेंटिटी बिकम्स हॅपी. अमानित्वम. अदंभत्वम का, मी केलं, हिपोक्रेसी. नाही, मी तर रोज ज्ञानेश्वरी करतो, बघा माझ्याकडे बघा, मी कसं पारायण करतो. कधी कधी करत पण नाही, पण आपण जर म्हटलं नाही करतो, किंवा आपण जे करतो दाखवायला, त्याला दंभ म्हणतात. अदंभत्व. मग अहिंसा. दिस वॉज अ व्हेरी व्हेरी कॉम्प्लिकेटेड, बिकॉज कशाला हिंसा म्हणायचं, कशाला नाही, हे कठीण होतं. म्हणून ही गेव एक्झाम्पल्स ऑफ डिफरंट पोलॅरिटीज अँड देन ही टोल्ड की जो व्यक्ती ज्याच्या मनात दुसऱ्यासाठी नेहमी दया असते, तो कसा हिंसा करेल.
म्हणून त्याची जी ऍक्शन असते दॅट इज अहिंसा, कारण त्याने सारासार विचार करून बॅलन्स करूनच केले, म्हणून अहिंसा. नंतर शांती, क्षमा, शांती, अनाक्रोश, क्षमा, त्याच्याबद्दल निरूपण केलं. मग आर्जवम, आर्जवत, त्याच्याबद्दल निरूपण केलं. मग आचार्य उपासनम, आचार्य उपासनम, गुरुभक्ती भरपूर, त्याच्यामध्ये अंतरसेवा आणि बाह्यसेवा आचार्य उपासनेमध्ये. शौच, कर्मा, बाहेरचं कर्म, शुचित्व, अंतर ज्ञानदीप आणि शुचित्व, ते झालं. नंतर स्थैर्य, कसं काहीही कोणी काही केलं तरी त्याचं मन स्थैर्य असतं. आणि आत्म व निग्रह, हे कसं सगळे प्रत्याहार, धारणा, ध्यान कसे बंध घालून वगैरे आत्मनिग्रह करून ज्ञानी त्याचं हृदय आकाशात मन विलीन करतो, सुषुम्नेत सहस्रारात नेण्यासाठी, आणि मग समाधी लागते. हे सगळं सुंदर केलं. आपण विसरलो नाही पाहिजे, फक्त आपण आज पारायण करतोय, पण दीज आर थिंग: अमानित्वम, अदिंबित्वम, अहिंसा, शांती, आर्जवम, आचार्य उपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह. It's blessing we are able to listen to all this. Okay. आज झाले 112 जवळजवळ आपल्या होऊया. We are on target. Close your eyes. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. Okay, Hari Om everyone.